रामनवमी का दिन है, शोभा यात्रा का शुभारंभ हुआ है, क्या शुभकामनाएं? सभी को मैं प्रभु श्री राम जी के इस पवित्र रामनवमी की बहुत शुभकामनाएं देता हूं। मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जी ने हमारे भारतीय जीवन को हमेशा आदर्श सिखाया है और उसी आदर्श को आगे ले जाने के लिए हम इस पर्व को मनाते हैं। और नागपुर में ये जो शोभा यात्रा है, ये एक देश की अपने आप में बहुत ही अनूठी ऐसी परंपरा है। बहुत ही भव्य और दिव्य शोभा यात्रा यहाँ निकाली जाती है। हर वर्ष हम लोग इस शोभा यात्रा में सम्मिलित होते हैं। मुझे बहुत खुशी है कि हर वर्ष इस शोभा यात्रा का जो तेज है वो और बढ़ रहा है। उसमें जो लोगों की प्रतिभागिता है वो भी बढ़ रही है। मैं फिर एक बार सभी को इस पर्व की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। आज रामनवमीच्या मी तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो। मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी आमच्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये मर्यादेचं महत्त्व आपल्याला शिकवलेलं आहे आणि आज नागपूरमध्ये ही जी भव्य शोभायात्रा निघते, देशातली एक आगळीवेगळी अशा प्रकारची शोभायात्रा आहे। एक मोठी परंपरा आहे। दरवर्षी हिचं स्वरूप अधिक भव्य होत आहे, अधिक दिव्य होत आहे। आम्ही दरवर्षी या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी येतो आणि इथे प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतल्यानंतर आणि जनसमुदायाचं दर्शन घेतल्यानंतर निश्चितपणे मनाला खूप आनंद होतो। मिशन सिंदूर को लेके पिक्चर बन रही है, ऐसी घोषणा हुई है, विवेक अग्निहोत्री उसका निर्देशन करने वाले। देखिए, अभी मुझे उसकी जानकारी नहीं है। मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती करतो, केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरांमध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत। अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते, कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर ज्यावेळेस स्ट्रेस येतो त्यावेळी अनेक अडचणी तयार होतात। आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये आणि अशा पद्धतीनं जर पेट्रोल पंपावरही कोणी काळा बाजार करणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। यासोबत काल एक अजून गोष्ट केंद्र सरकारने सांगितलेली आहे की आपल्याकडे खताचा भरपूर साठा आहे। काही लोक त्याचीही काळाबाजारी करण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये डीएपीची खपत 70% वाढलेली आहे। नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे। त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे। कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल, हा इशारा आम्ही देतोय।